तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं हे दोन्ही नेत्यांचं ठरलंय। पुढे जाताना आता भूतकाळाचा विचार करायचा नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमचं संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती। संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ, बीड कोर्टानं सुनावली 23 एप्रिलपर्यंत कोठडी। पुण्यातल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरील आजची सुनावणी पूर्ण। सुनावणीला डॉक्टर घैसास गैरहजर, डॉक्टर घैसास यांना अटक व्हावी, भिसे कुटुंबियांची मागणी। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय, तर इतर 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा। सोनं खरेदी करणाऱ्यांचा खिसा आता आणखी रिकामा होणार। सोन्याचा दर 1,01,455 रुपयांवर, तर चांदीचा दरही प्रति किलो 1,00,000 रुपयांवर। आणि सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात सुरू होते उपचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।